येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान. काय नको त्या धनाच्या मागे लागलात महाराज. आयुष्यातलं हेच खरं धन जे तुम्ही विसरलात. संतांनी आपल्याला हे सांगितलंय, त्या वाटेला जाऊ नका महाराज. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, सुकवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून. शरण रिघा देवासी, हे खरं आयुष्याचं धन आहे महाराज. तुम्ही या एवढ्याशा सोन्यासाठी रडता. महाराज राग आला आणि राग आल्यानंतर महाराजांनी मच्छिंद्रनाथांच्या हाताला धरलं आणि मच्छिंद्रनाथांच्या हाताला धरून उंच पर्वताच्या टेकडीवरती नेलं. आणि त्या पर्वताच्या टेकडीवरती गेल्यानंतर तिथल्या तिथे महाराज सिद्धयोगी मंत्र जपुनी, मंत्रधार कनकवर्णी, सकळ पर्वत दैद्यप्यमानी, शुद्ध हटकी मिरविला. त्या पर्वताच्या उंच शिखरावर गेले आणि काय केलं माहितीये त्यांनी तिथून लघुशंका केली महाराज. त्याचा परिणाम इतका भयंकर झाला की जे मच्छिंद्रनाथ सोनं 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 करत होते ना, तो सगळा डोंगरच सोन्याचा झाला महाराज. सगळं डोंगर सोन्याचा दिसायला लागला. आणि मग गोरक्षनाथ म्हणताय, धन पाहिजे ना, सोनं पाहिजे ना, घ्या म्हणे. अहो, आपण जे त्याग करतो त्याच्यातनं सुद्धा सोनं सुवर्ण निर्माण होतं आणि तुम्ही त्या त्यागमय केलेल्या गोष्टीसाठी रडता महाराज. मच्छिंद्रनाथ आनंदी झाले. ऐका बर का, मच्छिंद्रनाथ आनंदी झाले. मग हृदय धरुणी गोरक्षनाथ म्हणे, बा धन्य आहे ससूत, सकळ तीर्थसिद्धीचे माहेर युक्त, होवोनी जगी मिरविसी. त्याला जवळ घेतलं महाराज गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांनी. बाळा, अरे मला कुठलं सोनं प्रिय आहे? माझ्याकडे तुझ्यासारखा परीस असताना मला या लौकिकातलं सोनं खरंच प्रिय असेल का? तुझ्यासारखा परीस बरोबर असताना मला हे लौकिकातलं मुळात अरे, एखादा शहाणा माणूस कधी राजहंसाला टाकून कावळ्याला जवळ कळल का? तुम्हाला काय वाटतं? राजहंसाला टाकून कावळा कुणी जवळ करतं का? नाही करत महाराज. ज्याच्या दारात मुळातच कामधेनू बांधलेली आहे, तो ताक मागायला दुसऱ्याच्या दारात कधी फिरूच शकत नाही महाराज. ज्याच्याकडे देवाने स्वतः दैवनिधी प्रदान केलेला आहे, तो राजयाची कांता, काय भिक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. गरीब होणारच नाही महाराज तो. ज्याच्या हातात चिंतामणी पडलाय तो दगड गोळा करण्याच्या भानगडीत पडणार नाही महाराज. गोरक्षनाथ आश्चर्य करतात. ते म्हणतात, आत्ता थोड्या वेळापूर्वी सोनं 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 म्हणून ओरडत होते, आरडत होते, आणि आता इथल्या इथे लगेच पार्टी बदलली म्हणे. काय चालू आहे आपल्या गुरुजीचं तेच कळना म्हणे. इतक्या वेळ सोनं सोनं म्हणून रडत होते, पाय आपटत होते, ओरडत होते, शोधाशोध करत होते, विटे एवढ्या सोन्यासाठी ओरडत होते, आणि आता सोन्याचा डोंगर दिला तर त्यांना तो नकोय. याला काय म्हणणार बरं आपण? तुम्हाला काय वाटतं? हा, तुम्ही ऐकताय ना? पण तुम्ही जागे आहेत ना? माझं बोलणं तुम्हाला कळतंय का? मग मला उत्तर द्या ना. विटे एवढ्या सोन्यासाठी रडत होते आणि सोन्याचा डोंगर भेटल्यानंतर मला त्याच्यात रसच नाही. हे शहाण्या माणसाचं बोलणं आहे का भामट्या माणसाचं बोलणं आहे? हा,
कशा हे म्हणून राहिले भामट्या माणसाचं. मग मच्छिंद्रनाथ भामटे का? हाय का हिंमत तरी बोलायची? म्हणा बरं हा आता. हा, सोन्याच्या विटीसाठी धावपळ चालू होती, आरडाओरडा चालू होता, आणि सोन्याचा डोंगर भेटल्यावर मला लागत नाही. हे खऱ्या माणसाचं बोलणं आहे का भामट्या माणसाचं बोलणं आहे? थोडं स्पष्टच बोलू का? थोडं स्पष्ट. 501 रुपये पाकिट घेतल्यावर हा भांडत होता, आणि सगळ्याच्या समोर याला 5000 दिल्यावर हा वैराग्याच्या गप्पा मारायला लागला. नाही नाही, हे आम्हाला लागत नाही म्हणून. मला खरं सांगा, आता हे कीर्तनकाराचं बोलणं इमानदारपणाचं आहे का भामटेपणाचं आहे? माझ्या तोंडावर आम्हाला भामटं म्हणून राहिले तुम्ही. काही वाटत दिलीप भाऊ यांना काहीच वाटत ना, खुशाल भामटं म्हणून राहिले आम्हाला. म्हणजे आम्ही भामटे का? नाही. मग अशा दोन तोंडाने बोलता म्हणजे तुम्ही काहीतरी एक खरं असलं पाहिजे ना. जसे तुम्ही द्वंद्वात पडले ना महाराज, तसे गोरक्षनाथ द्वंद्वात पडले. ते म्हणे काय माझ्या गुरुचं काय चाललंय मला कळेना. राज्यातून, स्त्री राज्यातून बाहेर आला, मोह झाला म्हणावा. पोरग मेलेलं पाहिलं तर आपटत रडत आपटत होतं, मोह झाला दाखवत होतं, आणि त्याच्यात जिवंत करण्याची शक्ती आहे तर मला शिव्या देऊन जिवंत करायला लावलं. ते गणित कळत नाही. आणि इकडे विटे एवढ्या सोन्यासाठी डोंगर डोक्यावर घेतला, आणि आता सोन्याचा डोंगर देतोय तर हा म्हणतो मला लागत नाही. याला काय समजावं, काय म्हणावं? त्यावेळी गोरक्षनाथांनी हात जोडले. ते म्हणे महाराज, तुमचं वागणंही मला कळेना आणि तुमचं बोलणंही मला कळेना. मला काय समजावून सांगायचं ते नीट सांगा म्हणे. त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी वाक्य वापरलंय, ये तो पंथाची ये गती, विश्वास असावा सद्गुरु प्रती, ते शेवटी निश्चयासी पातला तोची निरळागा. ते म्हणतात की तू ज्या संप्रदायात येत ना, ज्या पंथात येत ना, त्या पंथात आपल्यापेक्षा मोठ्यावरती अविश्वास ठेवून चालत नाही. मी काय बोलतो ते लक्षात घ्या. आपल्या गुरुवर जर आपण खरंच त्यांचे शिष्य असो ना, तर आपल्या गुरुवर आपला पूर्ण विश्वास पाहिजे महाराज. नाहीतर काही जणांचं लय अवघड आहे महाराज. गुरुची केस सापडली का हे गुरुच बदलून टाकीते महाराज. नाही महाराज, असं नाही महाराज. खरंच कौतुक करावा राष्ट्रसंत आसारामजी बापू यांच्या भक्त परिवाराचं महाराज. काय त्यांचे जे भक्त परिवार आहेत ते महाराज, त्या महात्म्यावर काय आता केसेस चालू आहेत, कसं गुतवलं काय, मला काही कुणाची पाठराखण करायची नाही. ते त्यांच्या जीवनात काय कर्तव्याने पुढं असतील मागं असतील, पण त्यांच्या भक्त परिवाराची खरंच निष्ठा पाहून घ्यावी महाराज. अजूनही त्यांचे दरबार आणि त्यांच्या दरबारातली उपासना सुरू आहे, अजूनही सुरू आहे. आता ते का गुतवलं, कसं गुतवलं हे जर इथं सांगायला लागलं ना, तर मग तुमच्या सुद्धा डोक्यात काहीतरी वेगळंच यायला बसलं महाराज. नाहीतरी तो काळच तसा होता की जेव्हा हिंदू धर्मांच्या सगळ्या साधूंवरती नुसते आघातच चालू होते महाराज. आणि बापू प्रखर कट्टर हिंदू होते महाराज. त्यांची भाषा जर ऐकली ना तुम्ही बोलण्याची, या जिहादी वृत्तीविषयी इतके भयंकर बोलायचे महाराज. ते त्यांच्या इतकं भयंकर त्यावेळी कुणी बोलत सुद्धा नव्हतं महाराज, हिंमत सुद्धा करत नव्हतं कोणी बोलण्याची. आता काय ते कर्मधर्म असेल तो, मला ते नाही बोलायचं, मला जे सांगायचं ते वेगळं आहे. सद्गुरुनिष्ठ आपल्या गुरुवर आपला विश्वास कसा पाहिजे, किती पाहिजे, मला हा मुद्दा सांगायचा आहे. अजूनही त्यांच्या भक्त परिवाराची उपासना गोरक्षनाथांना हे सांगताय मच्छिंद्रनाथ, तुझ्या संप्रदायामध्ये आहे ना बाबा, तिथं तुझ्या गुरुवरती पूर्ण विश्वास पाहिजे महाराज. गुरुचरणी ठेविता भाव पूर्ण पाहिजे महाराज. तुझा जर विश्वास शेवटपर्यंत टिकून असता तर आतापर्यंत तुझ्या मनात हे द्वंद्व आले नसते, नकारात्मक भावना आली नसती, विचाराची दोलायमान अवस्था झाली नसती. मग
तुझ्या मनातला हा खेळ बाहेर काढण्याकरता तुला अवसान दाखवावं लागत होतं. मग सहज विचारलं, महाराज ते सगळं खरं आहे, पण मग आता सोन्याचं एवढं कारण केलं, पण ही वीट दिली कुणी म्हणे? ती म्हणे ती तिने दिली होती, मैनावतीने. कशा करता, काय गरज होती तुम्हाला? त्यावेळी मैनावतीने वीट देऊन सांगितलं होतं, बघा ऐका ऐका बरं का, वीट का ठेवली तिथे? आता याचं कारण मूळ ग्रंथात आलेलं नाहीये. हे जे कारण मी सांगतोय ना, हे मूळ ग्रंथात आलेलं नाहीये, पण याचा संदर्भ ग्रंथ काही जे आहेत, सद्गुरु श्री चंद्रशेखर महाराजांकडनं हा सिद्धांत ऐकलेला आहे. का ही वीट का सांभाळली त्यांनी? तर त्याचं कारण, ही वीट मैनावतीने त्यांना दिली होती. कशा करता? महाराज तुम्ही आता इथून चाललात, तुम्ही साधू आहात, तुमची आणि साधू संतांची नित्य भेट होत असते. माझ्या आयुष्यात मला कधी संतांची सेवा घडली नाही, कारण मी स्त्री राज्यात राहते आणि या स्त्री राज्यात कोणत्याही पुरुषाला येणं शक्य नाही. मला माझ्या आयुष्यात कोणत्या संताची सेवा घडली नाही. हे माझ्याकडनं घेऊन जा आणि काहीतरी संतांची उपासना, दान, काहीतरी सत्कर्म याच्यातनं करा. माझी ती इच्छा होती म्हणून मी हे बरोबर घेऊन चाललो होतो. मी त्यात गुंतलेलो नाहीये, पण कुणीतरी विश्वासानं कामासाठी काही हेतुपूर्वक माझ्याकडे ही दिलेली आहे. मी माझ्या वैराग्याच्या आवेशामध्ये त्या व्यक्तीचा विश्वास तोडू शकत नाही. मग माझी इच्छा होती की या सोन्याच्या विटीच्या बदल्यामध्ये मी काही साधू संतांचं पूजन करेल, मी काहीतरी सत्कर्म करेल, संतांना अन्नदान करेल, भंडारा करेल, असे अनेक अनेक. हे सगळं ऐकलं महाराज गोरक्षनाथांना फार वाईट वाटलं. गोरक्षनाथ म्हणतात, माझ्या गुरुचा हेत किती शुद्ध आहे, जिने एवढं प्रपंचामध्ये ओढलं, पण तिच्या सुद्धा सद्भावनेची किती किती मर्यादा सांभाळतात. नमस्कार केला, गुरुजी मला क्षमा करा, माझ्याकडनं अपराध झाला, पण आता तुमची इच्छा मी पूर्ण करणार म्हणे. तुमची इच्छा मी पूर्ण करणार. काय? तुम्हाला संतांना आणि देवी देवतांना प्रसाद द्यायचा होता ना? हो म्हणे, आता तो मी देतो म्हणे. त्याच वेळी गोरक्षनाथ महाराजांनी गंधर्वांना खाली पाचारण केलं. महाराज गंधर्व खाली उतरले. गंधर्वांनी चित्रसेनाला बरोबर घेऊन आले आणि सांगितलं, नमस्कार करून ऐका, सर्व गंधर्वांना सांगितलं, जेवढे या भागामध्ये जपी आहेत, तपी आहेत, संन्यासी आहेत, मुनी आहेत, बैरागी आहेत, महात्मे आहेत, त्या सर्वांना एकत्र करा, त्या सर्वांना निरोप द्या, इथे बोलवा आणि त्यांच्याकरता वस्त्राची, दक्षिणेची, अन्नदानाची सगळी तयारी करा. यथोचित त्यांचा आदर झाला पाहिजे, माझ्या गुरूंची इच्छा आहे. त्या चित्रसेनाने आणि गंधर्वाने सर्वांना निमंत्रण दिले. महाराज परिसरातले सगळे जपी, तपी, संन्यासी, मुनी, महानुभाव, बैरागी, महात्मे सगळे येऊ लागले. शुकाचार्य आले, भगवान दत्तात्रय आले, याज्ञवल्क आले, वशिष्ठ आले, वामदेव आले, कपिल आले, व्यास आले, पराशर आले, नारदजी आले, वाल्मिकजी आले, शौनक आदी 88,000 ऋषी आले, अष्टवसू आल्या, उपरिचर सुद्धा आले. महाराज उपरिचर, त्यांचे पिता उपरिचर वसू ते आले आणि उपरिचर वसू आल्यानंतर त्यांनी मैनाकिनीची पुढची गती सांगितली मच्छिंद्रनाथांना. ती मैनाकिनी सिंहल द्वीपाला जाऊन आपल्या पुढच्या गतीला प्राप्त झाली. मग भगवान ब्रह्मदेव आले, भगवान शिवशंकर आले आणि हे सगळे आल्यानंतर सगळ्यांनी त्या सगळ्या आदरात त्याला स्वीकार केलं. पण भगवान ब्रह्मदेव आणि शंकर आणि भगवान श्री हरी विष्णू आल्यानंतर त्यांनी पाहिलं की हा डोंगर सोन्याचा केला यांनी. आता हा सोन्याचा डोंगर जर असाच ठेवला तर लोक पंढरपूरच्या वाऱ्या बंद करतील आणि या सोन्याच्या डोंगराच्या वाऱ्या सुरू करतील. खरं आहे का खोटं? बरोबर आहे की नाही? तुम्ही काय केलं असतं? जर तुम्हाला कळालं की एक डोंगर आहे आणि तो पूर्ण सोन्याचा आहे, त्याला संरक्षण नाही, काय नाही, काय नाही, जा लुटा लुटा पंढरपूर,
जर तुम्हाला असं म्हटलं असतं की पंढरपूरला एक फार मोठा डोंगर आहे सोन्याचा, फुकट सोनं वाटतंय तिथं, मला खरं सांगा, तुम्ही पंढरपूरला पांडुरंगाच्या पायावर गेले असते का तुमचे पाय डोंगरावर गेले असते? खरं बोला बा, तुम्हाला तुमची शपथ आहे. काही जण म्हणते ना, काही कथा सोडून शपथा घालायला आला काही तर नुसते. मग करू काय महाराज, तुम्ही त्याशिवाय बोलतच नाही, मग मी काय करू? माझी नाही देणार मी कधी. कुठं जाऊ आपण? चला चला ते सोडून द्या, चला ते सोडून द्या. एक साधं उदाहरण लक्षात घ्या, साधं उदाहरण. या मंडपाच्या या बाजूला आमचे नंदू भाऊ जर मंडपाच्या एका बाजूला उभे राहिले आणि दुसऱ्या बाजूला आमचे चोळके साहेब जर उभे राहिले, नंदू भाऊ जर म्हटले चोळके साहेब या बाजूला, नंदू भाऊ या बाजूला, चोळके साहेब म्हणता या मी तुम्हाला देव दाखवतो. चोळके साहेबने काय सांगितलं, मी तुम्हाला देव दाखवतो. आणि या बाजूला जर आमच्या नंदू भाऊंना उभं केलं, ते म्हटले माझ्याकडं तुम्हाला 500च्या कोऱ्या करकरीत नोटा वाटितो. खरं सांगा तुम्ही कोणाकडे जाताल? मच्छू भाऊ एवढं आहे, हा माणूस लय खरं बोलतो. कोणाकडं? हा तुम्ही. तेव्हा तुम्ही भामटे सगळे, ते मध्ये ते पोरग खरं बोल राहिलं, तेव्हा ते पोरग ऐकत येते, हा ते बरोबर म्हणून राहिलं, महाराज इकडं जाईन म्हणे मी. त्या देवांनी विचार केला, हा जर सोन्याचा अहो आळंदीला सगळ्यांनी एकदा एका जणांनी कीर्तन, कधी छनावात कीर्तनाला गेला महाराज, आणि त्या कीर्तनकारांचा एकच अभंग पाठ होता, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. आणि त्यांना फक्त पहिल्याच चरणावर बोलता येत होतं. त्यांनी सगळं कीर्तनभर, अख्खं कीर्तन उत्सवर त्यांनी एकच सांगितलं, आळंदीला ज्ञानोबरायाच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, सोन्याचा पिंपळ आहे, सोन्याचा पिंपळ आहे, सोन्याचा पिंपळ आहे. त्याने सगळं कीर्तन सोडलं, फक्त एवढंच घेतलं, आळंदीत सोन्याचा पिंपळ आहे, सोन्याचा पिंपळ आहे, सोन्याचा पिंपळ आहे. हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठला महाराज, पिशवी भरली, कपडे बरोबर घेतले. बायको म्हणाली, अहो सकाळी सकाळी कुठे निघाला? तो म्हणे मी चाललो आळंदीला. बायकोने डोक्याला हात लावला, घरातल्या देवाला हात जोडीत नाही हवं कधी, आज डायरेक्ट ज्ञानोबा आहे, असं काय साक्षात्कार झाला म्हणे याला नेमका? आळंदीला काय? त्यावेळी त्याने सांगितलं, आजपासून आपलं सगळं ऐश्वर्य मोठं होणार, दरिद्री आपली संपून गेली म्हणे, मला फक्त एकदा जाऊन येऊ दे. ती बाई म्हणे, हा आळंदीच्या नावाखाली काय कुठं डाके बिके टाकायला चालला काय म्हणे? सगळं गरिबी हटाव, सगळे आपली आता योजना घेऊन येतो काय, आज सगळी काय करतो नेमका? तिने सहज विचारलं, का हो तुम्ही आळंदीला चालले आणि गरिबी संपवायला चालले, नेमकं गणित काय? तेव्हा त्यांनी सांगितलं, हे बघ, काल रात्री कीर्तनात मी ऐकलं, ज्ञानोबाराय आळंदीत आहेत आणि त्यांच्या समाधीच्या बाहेर जे झाड आहेत ना, जे पिंपळ आहे ना, तो सोन्याचा पिंपळ आहे, सोन्याचा. मग मी काय करतो, जातो तिथं, जातो, जास्त नाही, एक पान, फक्त एक पान, एक पान जरी आणलं ना बाई, ऐक, आपल्या आयुष्याचं सगळं कल्याण होऊन जाईल म्हणे. ती बाई म्हणे, काय बुद्धी सुचली माझ्या नवऱ्याला कीर्तनाला जायची, जाऊ द्या या नेटाने का होईना आळंदीला जातोय. महाराज गेला, महाराज आळंदीला, तिथं गेला, आतमध्ये गेला, चंद्रभागेचं स्नान केलं नाही केलं त्याला काही घेणंच नव्हतं महाराज त्याचं. जसा गेला तसा मंदिरामध्ये शिरला आणि मंदिरात इकडं तिकडं शोधू लागला महाराज. इंद्रायणीच्या काठापासूनच सुरू केलं महाराज त्याने, कुठं सोन्याचं झाड, कुठं सोन्याचा पिंपळ, सगळं पाहत निम्मी आळंदी पालथी घातली महाराज त्याने, निम्मी आळंदी पालथी घालून जेव्हा काहीच भेटलं नाही, तेव्हा त्या इंद्रायणीच्या घाटावर आला आणि त्या कीर्तनकाराला शिवाय देत होता महाराज. तो खोटं बोलतो म्हणे, तो असं बोलला महाराज. ते ती देख महात्मा होता, ते सगळं त्याच्या कानावर पडत होतं. तो म्हणे, कशाला विनाकारण कोणला शिव्या देतोय आळंदीत येऊन? त्याच्या जवळ गेला, भाऊ कशा करता शिव्या देतोय, कोणाला शिव्या देतोय? त्याने सांगितलं, आमच्या गावात एक बुवा आला होता, त्याने सांगितलं आळंदीला ज्ञानोबारायांची समाधी आहे आणि समाधीच्या समोर सोन्याचा पिंपळ आहे म्हणे.
ते म्हणे बरोबर आहे. तो म्हणे तू त्याच्यासारखाच तो त्याच्यासारखाच एक काय म्हणे, तो डोकं ठिकाण्यावर आहे. अख्खी आळंदी पालथी घातली म्हणे मी, मला सोन्याचा पिंपळ दिसला नाही, तू कसा म्हणतो. त्यावेळी त्याने हाताला धरलं, ज्ञानोबारायाच्या दरबारात आणलं. हे बघ, ह्या इथं ह्याला सोन्याचा पिंपळ म्हणतात. तू म्हणे काय बोलता महाराज, तुमचं वय किती म्हणे. ते म्हणे 60-65 असेल म्हणे. तुमची बुद्धी नाठी झालेली दिसती म्हणे 60च्या वर गेल्यामुळं, डोकं खराब झालंय म्हणे. अहो तुम्हाला साधं झाडण सोन्यातला फळक कळत नाही का. त्यावेळी त्यांनी त्याच्यावर डोक्यावर हात ठेवला. बाळा, अरे तू जे ऐकलं ना ते खोटं नाहीये, ते खरंच आहे. पण ते लौकिकातलं सोनं जे कधीतरी तुमचं पतन करणार आहे, आणि हा ज्ञानोबारायांच्या दारातला हा सोन्याचा पिंपळ म्हणजे हा सोन्याचा म्हणजे सुखाचा पिंपळ आहे महाराज. हा सुखाचा पिंपळ आहे, हे सुख प्रदान करणारा पिंपळ आहे. हा एकदा त्याच्या आश्रयाला गेला ना महाराज, आयुष्यात कधी लौकिकातल्या सोन्याची गरज कधीच पडत नाही, इतकं सुख मिळतं. म्हणून तो सोन्याचा पिंपळ आहे, म्हणून तो सोन्याचा पिंपळ. आता मला तुम्हाला विचारायचंय, जर खरंच ज्ञानोबारायांचा तो पिंपळ 24 कॅरेट सोन्याच्या पानाचा असता तर महाराज झटापट्या समाधीपाशी दर्शनाला नसत्या. त्या पिंपळाला Z+ सिक्युरिटी द्यावा लागली असती महाराज, Z+. असं म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये काही अशा ओव्या होत्या की हे जे झाडं आहेत ना आपले, हे झाडं, या झाडांच्या पानापासून सोनं तयार केलं जाईल असे तंत्र त्या ज्ञानेश्वरीमध्ये होते महाराज. ज्ञानोबारायांनी त्यात दिले होते. पण नंतर ज्ञानोबारायांच्या समाधीत लक्षात आलं, हे जरा गणित जगाचं बिघडत चाललंय. लोक जर सोनं मिळवण्याचं तंत्र हाताला लाभलं तर बाकीच्या ओव्यांचा लोक विचारच करणार नाही. मग नाथ महाराजांना निर्देश दिला आणि कारण बनवलं, अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागली आहे, तेवढी येऊन काढा. ज्ञानोबारायांना भेटायला नाथ महाराज आले. शिवाचा तो ढवळा नंदी बाजूला केला, आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर पाहिलं कुठं मुळी आहे. ते म्हणे मुळी कंठाला म्हणजे कंठाला नाही, अंतःकरणाला लागली आहे. काय, या ज्ञानेश्वरीत मी फार मोठं तत्वज्ञान लिहून ठेवलं जगाला सुखी बनवण्याच्या हेतूने, पण मला वाटत नाही हे तत्वज्ञान उद्या जगाला सुखी बनवलं. मग तुम्हाला विनंती आहे, ही ज्ञानेश्वरी मुळातच शुद्ध आहेत. पूर्वीचा ग्रंथ हा अतिशुद्ध आहे, पण काही गोष्टी या जगाला प्रतिकूल या कालामध्ये झाल्यात. मग त्या ओव्या याच्यातनं बाजूला काढा. त्यावेळी नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीतनं त्या ओव्या बाजूला काढल्या आणि मग प्रतिशुद्ध केलेली ज्ञानेश्वरी या आता आपण पारायणाला वापरतोय. मग तुम्ही म्हणाल का काढल्या, कारण जर त्या ओव्या ज्ञानेश्वरी ठेवल्या असत्या ना तर लोकांनी तेच सगळं गिरवलं असतं. वैराग्याचे आधारी जीही विषय याच्याकडे गेलेच नसते. आणि याच्यापेक्षा पुढचा धोका सांगू, याच्यापेक्षा पुढचा धोका, नाथ महाराजांनी जर त्या ओव्या ज्ञानेश्वरीतून बाजूला काढल्या नसत्या ना तर जसं नालंदा विद्यापीठ जाळलं ना तशी ज्ञानेश्वरी सुद्धा या लोकांनी जाळायला मागं पुढे पाहिली नसती महाराज. ज्ञानेश्वरी सुद्धा नालंदा विद्यापीठ माहिती आहे ना तुम्हाला, जाळलं आपलं. कोणत्या राज्यात आहे बाबा ते, बिहारमध्ये नालंदा युनिव्हर्सिटी 6 महिने जळत होती महाराज. ती 6 महिने इतकं मोठं ग्रंथ भंडार होतं. आणि का जाळलं माहितीये, जर हे भारतीयांच्या हातात पडलं तर ते जगावर राज्य करतील, ही भीती इंग्रजांना आणि यवनांना होती. म्हणून त्यांनी कटाने ते जाळून टाकलं. आणि जर ज्ञानेश्वरी पण जर या सगळ्या अशा तांत्रिक सूत्रांनी जर भरलेली असती तर त्या पुस्तकांमध्ये ज्ञानेश्वरीचा सुद्धा नंबर लागला असता महाराज. आपल्या कल्याणाचं एकमेव साधन ज्ञानेश्वरी गाथा आहे, हे ग्रंथ आहेत महाराज. आणि हे सुद्धा जर या कारणानं गेले असते तर मग बाकी आपले हाल कोणी विचारले नसते. सोन्याचा डोंगर महाराज, त्या देवांना काळजी पडली देवादिकांना, जर सोन्याचा डोंगर असाच राहिला तर अवघड होईल. मग तव पाचारिले कुबेरा त्वरिता, कुबेराला पटकन बोलवलं आणि कुबेराला सांगितलं हे तुझ्या कोशातलं म्हणे, मग याच्यातलं सुवर्ण काढून तुझ्याकडे जाऊ दे आणि इथं फक्त नुसता डोंगर राहू दे. मग भगवान शंकरांनी त्या ठिकाणी राहणं केलं ज्या ठिकाणी
ही घटना घडली ना महाराज, ते देव ते स्थान म्हणजे कोणतं? तुमच्या भागात आहे ना, वृद्धेश्वर. इकडे तालुका कोणता आहे तो अकोलकर? पाथर्डी तालुका, वृद्धेश्वर. तिथे भगवान शंकर स्वतः स्थित झाले आणि दरवर्षी भगवान शंकर थोडे थोडे आपली स्थिती बदलतायत, वाढताय बर का. विज्ञानाला फार मोठे चॅलेंज येते. आपण जर वृद्धेश्वरला गेलात, वृद्धेश्वर देवस्थान आहे, वैकुंठवासी प्रातस्मरणीय रघुनाथ महाराज उंबरेकरांनी ते स्थान जगाच्या समोर आणलं. तिथे भगवान शंकरांची जी मुख्य स्थान आहे, ती भगवान शंकरांची ती कृती काही अंशी वाढत वाढत चालते महाराज. अजून विज्ञानाला कळालेलं नाही का वाढतीये म्हणून. हा हो बरोबर. आणि भगवान आदिनाथांचं ते स्थान आहे. आत्ताचे त्या परंपरेचे उत्तराधिकारी मला असं वाटतं रघुनाथ बाबांनंतर पंढरीनाथ बाबा आणि आता भागवत महाराज उंबरेकर हे आत्ता त्या परंपरेचे उत्तराधिकारी आहेत महाराज. त्याच्यापेक्षा तुम्हाला जवळ सांगतो, आपल्या श्रीरामपूरमध्ये, श्रीरामपूर तालुक्यात बेलपिंपळगाव म्हणून गाव आहे, बेलपिंपळगाव. त्या बेलपिंपळगावच्या मारुतीची उंची दरवर्षी वाढतीये. तुम्ही जाऊन पहा महाराज, लय मोठा मारुती महाराज झाला तिथं असं, बरोबर आहे ना. दरवर्षी उंची वाढते त्या बेलपिंपळगावच्या मारुतीची महाराज. अजून कोणाला लोक पाहिलेले लोक आहेत महाराज, ते म्हणायचे आम्ही लहान होतो तेव्हा एवढं होतं, जसं आम्ही मोठे उरायलो तशी मूर्ती मोठी उरायली महाराज. अजून गणित कळलं नाही कसं वाढतंय महाराज. अशी ती स्थानं. आणि ही घटना ज्या ठिकाणी घडली आणि मग कुबेराने तो सुवर्ण डोंगर अदृश्य ठेवला. मीननाथ सिंहल दीपाकडे तिलोत्तमाकडे पाठवले आणि गोरक्षनाथ श्री भगवान दत्तात्रयांना भेटण्यासाठी आले. श्री दत्तात्रयांना भेटण्यासाठी आल्यानंतर हा सगळा जो कथाभाग आहे, या सगळ्या कथाभागातनं हा मुद्दा सांगितलाय की आपले सद्गुरू कोणत्याही दिशेने जात असतील पण आपण त्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत चुकायचं नाही. हे नाथांचं वैभव आहे, ही नाथांची शक्ती आहे. काय नाथांची शक्ती आहे? एका ठिकाणी फार गोड वर्णन केले आमचे महाराज, तुम्हाला म्हणून दाखवतील महाराज ते. बोला. विट गेली सोन्याची नाथ म्हणे गोरक्षा, विट गेली सोन्याची नाथ म्हणे गोरक्षा, विट गेली सोन्याची नाथ म्हणे गोरक्षा, विट गेली सोन्याची नाथ म्हणे गोरक्षा. येई अज्ञानपण पाहे सत्व परीक्षा, येई अज्ञानपण पाहे सत्व परीक्षा, विट गेली सोन्याची नाथ म्हणे गोरक्षा, विट गेली सोन्याची नाथ म्हणे गोरक्षा, विट गेली सोन्याची नाथ म्हणे गोरक्षा, विट गेली सोन्याची नाथ म्हणे गोरक्षा. काय केलं महाराज? फार सुंदर वर्णन आलेलं आहे. नाथांनी ती सोन्याची वीट टाकून दिली आणि त्याच्या बदल्यात वीट केली सोन्याची नाथ म्हणे गोरक्षा, घेई अज्ञानपण पाहि सत्व परीक्षा, गोरक्षाने घेतला भस्माचा आधार, केला गर्भगिरी सोन्याचा डोंगर. संतांनी हे वर्णन केलंय. आणि अशा अवस्थेमध्ये ज्यावेळी हे सगळे नाथ पुढे चालू लागले, आता गोरक्षनाथ भगवान श्री दत्तात्रयांना भेटण्याकरता निघाले. आणि दुसरीकडे घटना झाली अशी महाराज की ती जी उर्वशी होती महाराज, एकदा उर्वशी काही स्थानावरती होती. सूर्याने एकदा तिच्याकडे पाहिलं, सूर्याचं तेज अस्थिर झालं आणि त्या तेजाचा एक भाग
हा लोकम ऋषींच्या आश्रमामध्ये पडला. आता जरा कथा थोडीशी, कारण आता असं झालंय, आज दिवस कितवा आहे? कितवा? 5वा. आता किती दिवस कथा राहिली आहे? आजचा निम्मा वेळ गेला, 2 दिवस, आजचा अर्धा, 2.5 दिवसाची कथा राहिली. कथेचा कालावधी 2.5 दिवसांचा आहे आणि कथा जवळजवळ अजून 50% बाकी आहे, 50-60%. मग आता थोडंसं आपल्याला कथेला वेग द्यावा लागणार आहे, म्हणून जरा लक्ष देऊन ऐका. त्या उर्वशीला पाहिलं, सूर्याच्या तेजाचे 2 भाग झाले महाराज. एक तुकडा हा लोकम ऋषींच्या आश्रमात पडला आणि त्याच्यातनं अगस्ती महामुनी प्रकट झाले, आणि दुसरा तुकडा हा कौलिक ऋषींच्या भिक्षापात्रामध्ये जाऊन पडला. त्या पडलेल्या त्या प्रसादामध्ये द्रुमल नारायणांनी प्रवेश केला. द्रुमल नारायणांनी प्रवेश केला म्हणून ते भिक्षापात्र मंदराचलाच्या गुहेच्या तोंडाशी नेऊन ठेवलं. ऐका, ते भिक्षापात्र मंदराचल नावाची एक स्थान आहे, तिथे गुफा, त्या गुफेच्या तोंडाला ते नेऊन ठेवलं. घटना अशी घडली की त्या तेजातनं एक बालक प्रकट झालं, बालक निर्माण झालं. द्रुमिल नारायण त्याच्यामध्ये होते. हे कोण कुठे ते पुढे सांगतो तुम्हाला मी, ऐका. अगदी त्याच काळामध्ये एक गर्भवती हरिणी चरत चरत त्या गुहेच्या जवळ आली आणि त्याच वेळी तिच्या प्रसूतीचा काळ आला. तिथे ती प्रसूत झाली. तिला 2 पाडसं झाली महाराज त्या हरिणीला. पण तिने जेव्हा मागं वळून पाहिलं तेव्हा तिला 3 जण दिसले. 2 तिची बाळ आणि 1 ती मानवी बाळ. तिने विचार केला हे पण आपलंच बाळ असावं, म्हणून तिने त्या 3ही बाळांना स्वीकारलं. 3ही बाळांना स्वीकारलं. आपलं दूध पाजू लागली. ते मानवाचं बाळ सुद्धा त्यांच्याच मध्ये राहू लागलं, वाढू लागलं, त्यांच्यासारखाच व्यवहार करू लागलं. 5 वर्ष अशी तशी गेली. ते बाळ हळूहळू मोठं होऊ लागलं, 5 वर्षापर्यंत आलं. आणि एकदा एक भट त्या वाटेने चाललेला असताना त्या भटाला ते बाळ दिसलं. ते बाळ पाहिल्यानंतर तो भट त्या बाळाच्या जवळ गेला. पाहिलं एवढ्या निर्जन वनामध्ये, एकांत स्थानामध्ये हे बाळ कुणाचं इथं आहे, आणि मग कुणाचं ते समजलं नाही. त्याला विचारलं, त्या बाळाला बोलता येत नव्हतं. का? कारण तो हरिणांच्या कळपात राहिलेला, त्याला माणसाची भाषा कळतच नव्हती. त्या बाळाला वाटायचं हेच आपलं कुटुंब आहे. ते हरिण जसं ओरडायचं ते बाळही तसंच ओरडायचं महाराज. त्यांना आपलं वेगळं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व हे त्याला कळेच ना. शेवटी त्या माणसाला असं वाटलं की हा मुका असावा, याला बोलता येत नाही. ते बाळ रडू लागलं. या भटाने त्याला घरी नेलं, आपल्या पत्नीला दाखवलं. त्या पत्नीला समाधान वाटलं, देवाने आपल्या पदरात कुणीतरी बाळ घातलं. म्हणून मग ती बाई त्याला सांभाळू लागली, त्याचं लालन पालन करू लागली, त्याचं संगोपन करू लागली. आणि कालांतराने त्याला माणसामध्ये राहून राहून थोडं मानवीयता प्राप्त झाली. तो माणसाळला महाराज. एकदा काशी क्षेत्रामध्ये काशी विश्वेश्वराच्या दर्शनाकरता मंदिरात ते गेले. आणि मंदिरात गेल्यानंतर प्रवास करत करत मंदिरापर्यंत चालले होते. आणि प्रवास करता करता अचानक मंदिरामध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा मंदिरात प्रवेश केल्यानंतर जे शिवलिंग होतं त्या शिवलिंगातनं आवाज आला, यावे भरतरी, यावे भरतरी, यावे भरतरी, असा आवाज कानावरती पडला. आणि हा आवाज कानावरती पडल्यानंतर तो ब्राह्मण, तो भट होता, तो अवाक झाला महाराज. नेमका काय प्रकार आहे? शिवलिंग बोलतंय, शिवलिंगातनं आवाज येतोय, नाव भरतरी आहे. त्याने समजून घेतलं की हा बालक कोणीतरी दैवयोगी असला पाहिजे, कोणीतरी महात्मा असला पाहिजे, अवतारी असला पाहिजे. भगवान शंकरांच्या पिंडीतनं याचं नाव आलंय, हा कोणीतरी विशेष असला पाहिजे. म्हणून त्याने त्याचं नावच ठेवलं भरतरी.
भरतरीनाथ भगवान की जय. एकदा अशी घटना होती. तो जो बालक होता ना महाराज, तो मुळातच राजयोगी होता, भरतरीनाथ. आता कथेमध्ये भरतरीनाथांचा विषय सुरू झालाय, जर लक्ष देऊन पटपट ऐका. तो बालक मुळातच राजयोगी होता. आणि झाली अशी घटना की एकदा रानामध्ये आपल्या बरोबरच्या गावातल्या काही मुलांबरोबर खेळता खेळता तो पडला. त्याला खूप लागलं, डोक्याला मार लागला. तो मुलगा तिथंच बेशुद्ध पडला. तो मुलगा तिथं बेशुद्ध पडला. त्याला पाहण्याकरता तिथं कोणी नव्हतं. पण त्याला सूर्यानं पाहिलं महाराज. सूर्याने पाहिलं, सूर्याने ओळखला, हा पहिला दुसरा कोण नाही, हा आपलाच मुलगा आहे. सूर्यनारायण खाली प्रकट झाले, खाली उतरले आणि प्रेमाने त्या बाळाला जवळ केलं. त्याच्या अंगावरच्या सगळ्या जखमा सूर्यनारायणांच्या स्पर्शाने मोकळ्या झाल्या महाराज. आणि त्या सगळ्या जखमा मोकळ्या झाल्यानंतर त्याला पुन्हा एकदा पूर्वीसारखं चांगलं दिव्य शरीर प्राप्त झालं. आणि मग सूर्यनारायणाने एका ब्राह्मणाचा वेश घेतला. त्या जयसिंह नावाच्या भटाच्या, जो भट ज्याने याला आणलं होतं ना, त्या जयसिंह नावाच्या भटाच्या घरी गेले. त्याला सांगितलं की मी सूर्य आहे, तुला जरी मी ब्राह्मण दिसत असलो तरी मी साक्षात सूर्यनारायण आहे. मी या मुलाचा खरा बाप आहे. हा सामान्य नाहीये, हा द्रुमिल नारायण आहेत आणि हे नाथांच्या रूपामध्ये प्रकट होण्याकरता अवतारी पुरुष म्हणून आलेत. याला जपा, याला सांभाळा, याची काळजी घ्या. शेवटी हा तुमच्या उद्धाराचं कुठंतरी कारण बनेल. त्या भटाला आणि त्याच्या पत्नीला आनंद झाला. भरतरी हळूहळू मोठा होऊ लागला. 16 वर्षाचं वय झालं महाराज भरतरीचं. आणि दुर्दैवाने एकदा असाच प्रवास करता करता काही व्यवसायाच्या उदरनिर्वाहाच्या निमित्ताने तो भट, त्याची पत्नी आणि काही व्यापारी बरोबर होते. प्रवास करता करता वाटेमध्येच त्या भटाला आणि त्याच्या पत्नीला मरण आलं. त्याच ठिकाणी त्यांचा देह शांत झाला. भरतरीला फार दुःख झालं. आपले आई वडील गेले, आपले आईबाप गेले. त्याच्या बरोबर जे व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांनी त्याला समजावून सांगितलं, बाबा प्रत्येकाला जायचंय. अगा मरण काय मुहूर्त पाहे, ज्ञानोबाराय बोलतात. मरण कधी मुहूर्त पाहत नाही. ज्याची जी वेळ ज्या ठिकाणी ठरलेली आहे महाराज, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा. आतापर्यंत इथनं कोणालाही थांबता आले नाही. आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. जावं लागतं प्रत्येकाला, थांबता कुणालाच येत नाही. इथं आतापर्यंत देवाधिकांना थांबता आलं नाही. येथे नाही उरो आले अवतार, येर ते पामर जीव किती. तुझं तू थांबशील हा विचार चुकीचा आहे, हा विचार खोटा आहे. म्हणून विनाकारण शोक करू नको. आपण काल ऐकलं महाराज, आपल्या सगळ्यांची तात्पुरती भेट आहे महाराज. 2 ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मोल मानसाचा, पराधीन आहेत जगी पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. प्रत्येकाला जायचंय महाराज. तू विनाकारण माता पिता गेले म्हणून शोक करू नकोस. त्यांनी त्या भरतरीला आपल्या बरोबर घेतलं आणि भरतरीला बरोबर घेतल्यानंतर अवंती नगरीकडे निघाले. भरतरीचं दुःख हळूहळू हळूहळू कमी झालं. भरतरीचं दुःख कमी झालं, पण शेवटी त्याच्या मनामध्ये काहीतरी शल्य होतं. त्यांनी संवादाने आणि परिसंवादाने आपसामध्ये त्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला.
आणि त्यांचा अवंती नगरीकडे प्रवास सुरू झाला. आता प्रवासामध्ये काय होतं काय ते आपण पाहू, पण 1-2 मिनटं जरा भजन करू. तुमची पार बॅटरी लो झालेली आहे. तुमचे चेहरे सांगू राहिले महाराज. आता काय तुम्ही जास्त सहन करण्याच्या कक्षेत राहिलेले, जास्त काही ऐकण्याची पण एक शेवट काय राहते, एक मर्यादा राहते. 2 मिनिट आपण भजन करू आणि भजन करून मग पुढचा प्रसंग अगदी वेळेमध्ये आपण आटोपण्याचा प्रयत्न करू. 2 मिनिटं भजनाकरता सर्वजण उभे राहा, आपले पाय मोकळे करून घ्या आणि मग नंतर कथेचा पुढचा प्रसंग पाहू. हांडे महाराज, फक्त विनंती आहे, भजनाची संधी साधूपणा करू नका. फक्त बरेच जण लगेच मंडप धरतात, इतक्या वेळ दबून बसले जात नाही, ते असे लांब जाऊन बसतात. फक्त असं काही करू नका. पटकन अहो दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषा हे लईच निराळी, त्यांची भाषा हे लईच निराळी. अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. दादा गुरु मच्छिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात, अरे दादा गुरु मच्छिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषा हे लईच निराळी, त्यांची भाषा हे लईच निराळी. अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव, भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव, मच्छिंद्रनाथाचं ठाण हाय ते सावरगाव, हे भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव, मच्छिंद्रनाथाचं ठाण हाय ते सावरगाव, मच्छिंद्रनाथाचं सांगे ऐक सावधान, मच्छिंद्रनाथात सांगे ऐक सावधान. कडी वाजवितो चिमट्याची, गलब चढवितो मानाची, त्यांच्या कृपेची आहे सावली, त्यांच्या कृपेची आहे सावली. अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. वेताळ मारुती कालिका केले पराभूत, वेताळ मारुती कालिका केले पराभूत, मानली त्यानी हार आले नाथ शरणागत. वेताळ मारुती कालिका केले पराभूत, मानली त्यांनी हार आले नाथ शरणागत. घेतले वचनात बांधून काम कर माझ्या हाती राहून, गुरु गोरक्षाची गुरु माऊली, गुरु गोरक्षाची गुरु माऊली. अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली
बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. मोठी इच्छा पुरी येता तुमच्या दरबारात. मोठी इच्छा पुरी येता तुमच्या दरबारात. करतो भक्ती साधी गणेशाच्या काळजात. करतो भक्ती साधी गणेशाच्या काळजात. नाथा गातो तुमचं गुणगान. हर्षून जात यातन मन. नाथा गातो तुमचं गुणगान. हर्षून जात यातन मन. उमेश आकाशाची तुम्ही जवानी. उमेश आकाशाची तुम्ही जवानी. अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. 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 दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात. अरे दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात. त्यांची भाषा हे लईच निराळी. त्यांची भाषा हे लईच निराळी. अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. 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 गोरक्षनाथ भगवान की जय. अलख निरंजन. आदेश. अलख निरंजन. आदेश. अलख निरंजन. आदेश. भरतरीचं दुःख हळूहळू कमी होऊ लागलं. व्यापारी अवंती नगरीच्या जवळ गेले आणि अवंती नगरीच्या जवळ गेल्यानंतर एका धर्मशाळेमध्ये राहिले. ऐका, इकडे लक्ष द्या. एका धर्मशाळेमध्ये राहिले आणि धर्मशाळेमध्ये राहिल्यानंतर रात्रीची वेळ होती आणि रात्री आधाराकरता शेकोटी त्यांनी सगळ्यांनी केली. जरा लक्ष देऊ नाही का? आता मूळ कथेकडे या. महाराष्ट्रात या. बंगाल पटकन सोडा. इकडे या. रात्रीच्या वेळी शेकोटी पेटवून ती मंडळी ज्यावेळी बाहेर बसली, बाहेर बसल्यानंतर अचानकच एका कोल्ह्याचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला आणि कोल्ह्याचा ओरडण्याचा आवाज येऊ लागल्यानंतर बाकीच्यांना काही कळेना, पण भरतरीनाथ जे होते ते बराच काळ वनामध्ये राहिल्यामुळं त्यांना पशूंची भाषा आणि पक्ष्यांची भाषा अवगत होती. मग त्यांनी ती पशूंची भाषा जाणली आणि भरतरींनी भाषा अवगत असल्यामुळे सांगितलं त्या सगळ्यांना. आपल्या बरोबर जे व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांना सांगितलं की आता आपण इथनं आत गेलं पाहिजे म्हणे. का? तो कोल्हा ओरडतोय ना, त्याची भाषा मला कळते. काय म्हणतो? त्याने सांगितलं की इथे आता आपल्या जवळ काही चोरांची टोळी येऊ राहिली म्हणे. चोरांची टोळी, आणि ते आपल्याला लुटण्याकरता येत आहे. बाकीच्यांना आधी थोडा वेळ जरा संभ्रम वाटला. असं कसं होईल का? तुला कसं कळालं काय? पण तेवढ्यात त्यांना चाहूल लागली महाराज. आणि चाहूल लागल्यानंतर ती सगळी मंडळी सावध झाली. व्यापारी सावध झाले. आपला सगळा माल त्यांनी व्यवस्थित ठेवला आणि स्वतःचा बचाव केला. भरतरीच्या या कलेवरती त्यांना विश्वास बसला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मुक्काम अगदी त्याच गावी त्यांनी व्यापार केला, अवंती नगरीमध्ये. आणि व्यापाऱ्यांमध्येच भरतरी हरी काही काळ राहिल्यामुळे त्यांच्याबरोबरच परत दुसऱ्या दिवशी रात्री त्याच ठिकाणी थांबला. पण आदल्या दिवशी आपल्या गावात हे व्यापारी आले आणि यांच्याबरोबर काहीतरी घटना झाली. ती तिथल्या विक्रम नावाच्या एका व्यक्तीच्या कानावरती पडली. विक्रम त्याचं नाव होतं. त्या विक्रमाने
आज रात्री त्यांच्यावरती नजर ठेवायचं ठरवलं. विक्रमाने नजर ठेवली आणि पुन्हा त्या रात्री कोल्ह्यांचे पशूंचे आवाज येऊ लागले. त्यांनी सगळ्यांनी कुतूहलानं विचारलं की हा आवाज कुणाचा आहे म्हणे, हे कोल्ह्याचा काय म्हणणं आहे. त्यावेळी त्या भरतरीने सांगितलं असं आहे म्हणे, या वाटेने आता एक राक्षस येऊ राहिलाय म्हणे. या वाटेने तो त्याचं भक्ष्य शोधण्यासाठी येतोय आणि त्याच्या वाटेत आपण आहोत. पण ऐका, त्या राक्षसाला भगवान शंकरांचा वरदान प्राप्त झालेलं आहे म्हणे. तो सामान्य दानव नाहीये, त्याला भगवान शंकरांचं वरदान प्राप्त आहे आणि त्याच्या हातात 4 रत्न आहेत म्हणे. त्याला मारलं तर ती रत्न जो मारेल त्याला मिळेल आणि त्याची कायमची गरिबी निघून जाईल, त्याला परत काहीच करण्याची गरज नाही. आणि दुसरं, त्या राक्षसाच्या रक्ताचा जो टिळा लावेल ना तोच भविष्यात त्या अवंती नगरीचा राजा होईल असं भाकीत आहे म्हणे. असं ठरलेलं आहे विधीचं गणित. आता हे सगळं त्या विक्रमाने ऐकलं. तुम्ही ऐकताय ना, पण ऐका बरं का. त्या विक्रमाने हे सगळं ऐकलं आणि विक्रमाने विचार केला, जर आपल्याला या सगळ्यातनं जर बाहेर पडायचं असेल, आपल्या आयुष्याची दरिद्रीपणा जर आपल्याला मिटवायचा असेल, तर मग आपण त्या राक्षसाला मारलं पाहिजे. भगवान शंकराने त्याला सांगितलं होतं. कारण मग तिथं त्या जवळच्या मंडळींनी विचारलं, का हो हे सगळं तुम्ही सांगता पण हे खरं आहे का म्हणे. ते म्हणे एकदम खरं आहे म्हणे. काय, त्या राक्षसाला मारल्यानंतर हे असं कसं घडलं म्हणे, त्याच्या रक्ताचा टिळा लावल्यानंतर तो राजा होईल वगैरे वगैरे, हे असं कसं घडू शकतं म्हणे. त्यावेळी त्याचा इतिहास भरतरीने तो इतिहास सांगितला. अशी घटना झाली म्हणे, पार्वतीच्या शापामुळे चित्रमा नावाचा गंधर्व हा राक्षस बनला महाराज. काहीतरी पार्वतीचा अपमान झाला त्या चित्रमा नावाच्या गंधर्वाकडनं आणि अपराध झाल्यामुळे तो पृथ्वीवरती राक्षस म्हणून जन्माला आला, पृथ्वीवरती फिरू लागला आणि मग त्याने त्या योनीतनं मुक्ती मिळावी म्हणून भगवान शंकराची उपासना केली. आणि भगवान शंकराने त्याला पुढं असं सांगितलं की ऐक, भविष्यामध्ये सुरोचन नावाचा गंधर्व, त्याला कालांतराने इंद्राचा शाप मिळेल आणि तो गर्दभ रूपामध्ये या भूमीवरती येईल. गर्दभ म्हणजे गाढव. गर्दभ म्हणजे काय, गाढव. तो गाढवाच्या रूपात येईल. त्या गाढवाच्या रूपात आलेला तो, त्याचा मुलगा म्हणजे विक्रम, त्या विक्रमाकडून तुझा वध होईल. हे भाकीत त्या भगवान शंकरांनी त्या दैत्याला सांगून ठेवलं होतं. मग त्याने विचारलं की हा शाप तरी त्या सुरोचन नावाच्या गंधर्वाला कसा. आता मध्ये मध्ये चाललंय बरं का, तुम्हाला लक्षात येत आहे का. पण तू म्हणते तू पटकन उरक, त्यांचे तोंड पाना सगळ्याचे असे कधी उरकत आहे असं झालंय महाराज त्यांना. फार तुम्हाला लक्षात येते कथा मध्ये 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 चालली आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं, नवनाथ वाटतं इतकं सोपं नाहीये महाराज. याच्यात इतक्या भयंकर इतिहासन कथा दडलेल्या आहेत ना की त्यांचा खुलासा लावता लावता डोकं दुखायला लागतं महाराज. खूप कठीण आहे नवनाथ. वाचून तो सोपा वाटतो, समजून घ्यायला लागले की मग नवनाथ कठीण आहे. वाचायला सोपं जातं, समजून घ्यायला नवनाथ कठीण आहे. ही कथेत कथा चालू झाली आहे महाराज. ते कसं ते कसं ते कसं. मग आता सुरोचन नावाचा गंधर्व कसा, तर घटना अशी झाली होती की या गंधर्वाने एकदा मेनकेचं ते रूप पाहिलं आणि त्याची अवस्था विवळ झाली. इंद्राला त्याचा राग आला आणि इंद्राने त्याला शाप दिला की जा पृथ्वीवरती गाढवासारखा इथं वागतो ना, गाढव म्हणून राहा. शेवटी त्याला वाईट वाटलं, नमस्कार केला, महाराज क्षमा करा, काहीतरी उशाप द्या. मग उशाप मागितला तर सांगितलं काही नको करू, पृथ्वीवरती गाढव म्हणून जाशील पण पृथ्वीवरती मिथिला नगरीचा राजा सत्यधर्मा, त्या सत्यधर्माच्या मुलीशी जर तुझा विवाह झाला तर तुझी त्या योनीतनं मुक्तता होईल असं सांगितलं. तो विक्रमाचा मुलगा म्हणून
विक्रम तुझा मुलगा म्हणून जन्माला येईल आणि त्याच्या दर्शनाने तुझ्या कुळाचा उद्धार होऊन जाईल. मग तो सुरचन नावाचा गंधर्व त्याच गावामधल्या एका कमठ नावाच्या कुंभाराच्या घरी गेला आणि त्या कमठ नावाच्या कुंभाराच्या घरी जाऊन त्याने तिथेच वास्तव्य केलं, तिथेच थांबला. बराच काळ तिथं थांबला आणि त्याच्या घराच्या कुटुंबाच्या जवळ जवळ जाऊन त्या कमठाच्या मनामध्ये त्याने एक पशु म्हणून चांगली जागा मिळवली. मग त्या कमठाने काय केलं, त्याच्या जवळची जी इतर गाढवं होती ना, त्या इतर गाढवांना त्यांनी विकून टाकलं आणि याच गाढवाला आपल्या जवळ ठेवलं. त्या गाढवाने विचार केला की आता याच्याजवळ आपण एकटे आहेत. मग तो कमठ बोलू लागला. आतापर्यंत शांत होता. मग तो कमठाला तो गाढव आपला स्वतःचा इतिहास सांगू लागला. तो बोलू लागला, ऐक बाबा कमठा, मी स्वर्गलोकीतला गंधर्व आहे. शापामुळे माझी ही गती झाली आहे, पण माझा उद्धार करू शकतो तो फक्त तू आहेस. महाराज गाढव बोलताना पाहिल्यावर हा कमठ पण चक्रावून गेला. महाराज घाबरला. महाराज ते म्हणे हे गणित विपरीत पाहिलं म्हणे, आतापर्यंत असं कधी पाहिलं नाही म्हणे. मग घाबरला महाराज, पण शेवटी पर्याय नव्हता. त्या गाढवाने सांगितलं, आता तुला मला सोडून जाता येणार नाही, कारण तू तुझं सगळं विकून टाकलंय. आता फक्त मी एकटा पर्याय तुझ्याकडे, माझं म्हणणं ऐकून घे म्हणे आधी. त्यावेळी त्या गाढवाने आपला सगळा इतिहास सांगितला. मला कसा शाप मिळाला, मी कसा या मृत्यूलोकामध्ये गुंतून पडलो या योनीमध्ये. मग मला एकच उशाप आहे म्हणे. काय? आपण ज्या राज्यामध्ये राहतो ना, त्या राज्याचा राजा सत्यधर्मा, त्या सत्यधर्माच्या मुलीशी जर माझा विवाह झाला ना म्हणे, तर माझी या योनीतनं मुक्तता होईल आणि माझा तिच्याशी विवाह व्हावा याच्यासाठी तुला प्रयत्न करायचे म्हणे. जर तू ते केलं नाही तर मी तुझा संसार उधळून लावीन म्हणे अख्खा. घाबरलं महाराज कमठ बिचारा. कमठ घाबरला. कमठाने विचार केला, विनाकारण अस्ताव्यस्त जीवन होण्यापेक्षा आपण राज्य सोडूनच पळून जाऊ म्हणे. तो कमठ निघाला. पण या गाढवाच्या जुनीत होतो महाराज. याने त्या गावामध्ये इतका अस्ताव्यस्तपणा करून टाकला. कुणी म्हणायचं कोणाचं गाढव, कोणाचं कमठाचं गाढव आहे, कमठाचं गाढव आहे, कमठाचं गाढव आहे. सगळ्या गावामध्ये त्या कमठाच्या नावाने नुसतं दिंडोरा निघला महाराज. राजाने आदेश दिला, एक गाढव ज्याचं आहे त्याला हजर करा म्हणे. पहिला कुणाचं गाढव आहे? कमठाचं गाढव आहे, त्याला हजर करा म्हणे. त्या कमठाला राज दरबारामध्ये हजर केलं आणि राज दरबारात हजर केल्यानंतर मग बाकी त्या कमठाने थरथर कापू लागला. तुला तुझी गाढवं सांभाळता येत नाही का म्हणे. मग त्याने सांगितलं, महाराज मी सांभाळलं असतं, पण ते गाढव माझ्या आवाक्यात असतं तर सांभाळू म्हणे. मग ते गाढव नाहीये म्हणे, ते गाढव नाहीये, ते गाढव सामान्य नाही, तू बोलतं गाढव म्हणे. राजालाही आश्चर्य वाटलं. मग त्याने सांगितलं, महाराज हा सामान्य गाढव नाहीये, सुरोचन नावाचा गंधर्व, इंद्राच्या शापामुळे तो गाढव झालाय. मग त्याने मला सांगितलं, पण त्याच्या उद्धाराचा मार्ग त्याने सांगितला, पण तो आपल्या समोर मांडायला मला माझ्या जीवाची भीती वाटते म्हणे. तू बोल म्हणे, तुझं काय म्हणणं आहे बोल. त्यावेळी त्याने सांगितलं, काही नाही. त्याने असं सांगितलं, जर त्याचा विवाह तुमच्या मुलीशी झाला तर तो मुक्त होईल म्हणे. राजा विचारी होता. राजाने विचार केला, ज्या अर्थी तो बोलू शकतो, म्हणजे तो साधा जीवत योनीतलं कोणी नाहीये, तो कोणीतरी विशेष असला पाहिजे. पण मग तरी पण एक परीक्षा घेऊन पाहावी, हा खरंच दिव्य आहे की नाही. मग राजाने सांगितलं, ऐक कमठा, मी माझ्या मुलीचा विवाह तुझ्या त्या गाढवाशी लावायला तयार आहे, पण माझी एक अट आहे म्हणे. काय? जर तो खरंच शक्ती संपन्न असेल आणि दिव्य असेल तर त्याने ही माझी सगळी नगरी एका राज्यामध्ये तांब्याची बनवली पाहिजे म्हणे. तेवढं जर त्याने करून दाखवलं तर मी तुझं ऐकल म्हणे. महाराज या कमठाने डोक्यालाच हात लावला. ते म्हणे, इकडं आड तिकडं विहीर,
की काय करावं म्हणे आता. पण आता सांगितलंय राजाने, निरोप तरी त्याच्यापर्यंत घेऊन जाऊ. मग त्या कमठाच्या जवळ गेले, त्या गाढवाजवळ गेले आणि गाढवाजवळ जाऊन त्याला सांगितलं, बाबा तुझा धुमाकूळ बंद कर म्हणे. आता तुझ्यामुळे राजाने मला त्याच्या दरबारात उभं केलं, सगळ्या राजसभेसमोर मला उभं केलं, पण तुझं म्हणणं मी त्या राजाच्या समोर मांडलं. तुझा विवाह राजा त्याच्या मुलीशी करायला तयार आहे, पण त्या राजाची एक अट आहे म्हणे. काय अट आहे विचारलं. त्याची एकच अट आहे, तू एका रात्रीत ही नगरी तांब्याची करून दाखवायची. ते गाढव हसायला लागलं. ते म्हणे मागून मागून काय मागितलं म्हणे. तांब्याची नगरी? अरे सोन्याची करून दाखवतो म्हणे. तांब कुठं राहिलं म्हणे. तो म्हणे सोन्याची नको करू, तांब्याचीच करून दे म्हणे. जास्त उद्योग नको करू, जेवढं सांगितलं तेवढं कर म्हणे. मग जा त्या राजाला सांग, आज रात्री येऊन बघ म्हणे, तुझ्या राजवाड्या सकट सगळी नगरी सोन्याची तांब्याची हल्ली असेल. महाराज तो कमठ गेला, महाराजांच्या समोर गेला आणि राजाच्या सत्य धर्माच्या समोर गेल्यावर त्याला सांगितलं, महाराज त्या गाढवाने कबूल केलंय म्हणे. महाराजाला आश्चर्य वाटलं. आज रात्री त्याने तुम्हाला नगरी पाहण्याकरता बोलावलंय. मध्यरात्र होईपर्यंत राजा जागा आहे आणि मध्यरात्र झाल्यानंतर मग राजाने आपलं सैन्य बरोबर घेतलं आणि महलाच्या बाहेर पाऊल टाकला. महलाच्या बाहेर पाऊल टाकल्या टाकल्या त्याच्या महला सकट सगळी नगरी सोन्याची झाली होती. महाराज सगळी नगरी सोन्याची झालेली होती आणि ती सोन्याची नगरी पाहिली आणि मग तो राजा मान्य केलं. महाराज त्या राजाने घेऊन ये म्हणे तुझ्या त्या गाढवाला. गाढवाला धरून आणलं महाराज. गाढव लग्न मंडपामध्ये आणला. आता आम्ही लई प्रयत्न केले बरं का गाढव शोधायची. आज आम्हाला कथेत त्याचा विवाह दाखवायचा होता, पण आम्ही लई प्रयत्न केले गाढव शोधायचे. आम्हाला असतं का गाढवच भेटलं नाही. बरं श्रीरामपूरून गाढव आणलं पण असतं तर, पण शेवट ते गाढव इथं आणून इथं येईपर्यंत नीट आलं नसतं. बरोबर आहे महाराज. हा हा आणि श्रीरामपूरचं गाढव इथं आलं असतं तर तुम्ही आम्हाला गाढवात जमा केलं असतं. आम्ही प्रयत्न केले इथं, नाहीतर प्रतिकृती वगैरे असं काहीतरी, पण ते नंतर काय आम्हाला मिळालंच नाही. आम्ही खूप प्रयत्न केले, आपल्यालाही संयोजकांना संपर्क झाला होता, पण आता गाढव काय उभं करायचं. बरं दुसरा प्रश्न, त्याच्या जागेवर प्रतिकृती घेऊन उभं राहणार कोण? उद्यापासून त्याची गावात चर्चा होईल. हा म्हणजे बोंबला तो येतोय उंबरगावला मला वाजवायला. आम्हाला ते काही शक्य झालं नाही. पण मग त्या कमठाने आपल्या मुलाचा, त्या गाढवाचा शृंगार केला, त्याला राजदरबारामध्ये आणलं, नगरी सजवली गेली. राजाने आपल्या मुलीला सुद्धा कल्पना दिली की बाई हे सगळं विधिलिखित आहे, तुझ्या बरोबर हे होणारं होतं, पण याच्यात पुढे तुझं निश्चित कल्याण आहे, तू काळजी करू नकोस. आणि मग राणीलाही आपल्या वडिलांवर विश्वास होता. राणीने ते मान्य केलं आणि मान्य केल्यानंतर मग त्याचा विवाह झाला. विवाहाच्या उपरांत त्या दोघांचाही प्रपंच पुढे चालला आणि प्रपंच पुढे चालल्यानंतर त्यांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला तो हा विक्रम होता.